महिला सक्षमीकरण आणि बचत गटांना व्यवसायाचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने उभारण्यात आलेले राजमाता महिला उद्योजक वस्तू दालन अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे। कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले 8 सुसज्ज गाळे सध्या धुळखात पडले असून मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी हे गाळे तातडीने सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। तत्कालीन खासदार तथा विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून चिखलीतील राऊतवाडी ते तहसील कार्यालय मार्गावरील पंचायत समितीच्या मुख्य रस्त्यालगत हे दालन उभारण्यात आले। परिसरात तहसील कार्यालय, न्यायालय, कृषी विभाग, भूमी अभिलेख कार्यालय तसेच विविध शासकीय कार्यालय असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। महिला बचत गटांना रोजगार आणि विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने उभारण्यात आलेले हे गाळे मात्र अनेक महिन्यांपासून बंद असल्याने शासनाचा निधी आणि मौल्यवान जागा वाया जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। या संदर्भात मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी समाधान वाघ यांची भेट घेऊन गाळे त्वरित सुरू करण्याची मागणी केली। या गाळ्यांमधून महिला बचत गट, होतकरू युवक आणि गरजू नागरिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देता येईल असे त्यांनी सांगितले। यावेळी राजेश परिहार, शैलेश कापसे, प्रदीप भवर यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान संबंधित गाळे महिला आर्थिक विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून आता या विभागाकडून पुढे काय निर्णय घेतला जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। आदरणीय खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या संकल्पनेमधून महिला बचत गटांच्या ज्या उद्योजक महिला बचत गट आहेत त्यांच्या ज्या वस्तू तयार होतात त्याच्या विक्रीसाठी एक भव्य 8 गाले इथे आपल्या चिखली शहरामध्ये एका मध्यवर्ती ठिकाणी आहे, परंतु ते झाल्यापासून हे गाले बंद आहे। एक काही 2-4-8 दिवस चालू होते, त्यानंतर पूर्णपणे बंद आहे। तर आमची आग्रही मागणी आहे की हे प्रशासनाकडे आम्ही याचं रेटा लावून धरणार आहोत की ज्या महिला उद्योजक आहे की ज्यांना खरंच गरज आहे अशा गरजू महिलांना दिलं गेलं पाहिजे। लाखो करोडो रुपये त्याच्यावरती खर्च झालेले असतील, एवढे पैसे खर्च होऊन सुद्धा हे गाले सगळे धुळखात पडलेले ते गरजू महिलांना मिळाले पाहिजे अशी आमची भावना आहे। हे गाले जिथे चिखली शहरामध्ये आहे, कोर्टाच्या समोर आहे, अतिशय मध्यवर्ती ठिकाणी आहे। याच्या आजूबाजूला पंचायत समिती आहे, कृषी विभाग आहे, दारूबंदी विभागाचं ऑफिस आहे, त्यानंतर चिखलीचं तहसील आहे, पोलीस स्टेशन आहे। अशा सर्व जे मुख्य कार्यालय आहेत प्रशासनाचे ते सगळे या संकुलनाच्या अवतीभोवती असल्यामुळं इथं प्रत्यक्ष लोकांचा वावर भरपूर आहे। प्रत्येक तालुक्यातला कानाकोपऱ्यातला माणूस इथे येतो आणि त्याच्यामुळं ज्या यशस्वी उद्योजक आहे, जे गट यशस्वी आहे त्यांना निश्चित याचा फायदा होणार आहे। तरी त्या यशस्वी गटांना आणि त्या महिलांना हे गाले ताबडतोब आणि त्वरित खुले करून दिले पाहिजे। देशोन्नतीसाठी समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।